छत्रपती संभाजीनगरमध्ये गोर समाजाच्या वतीनं राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। आपण बघतो या मेळाव्यासाठी जे आहे ते राज्यभरातून बंजारा समाज मोठ्या संख्येनं सहभागी झाला आहे आणि बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जे आहे ते हा सगळा मेळावा पार पडणार आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून जे आहे ते पुढील आंदोलनाची सुद्धा दिशा ठरवली जाणार आहे। गेल्या काही महिन्यांपासून जे आहे ते बंजारा समाजाच्या वतीनं एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी सातत्यानं राज्यभरात मोर्चे काढण्यात आले होते आणि त्यानंतर ही चळवळ कुठेतरी थंडवल्याचं वाटत होतं। मात्र पुन्हा आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मोठा मेळावा होताना पाहतोय। आपण बघतोय या मेळाव्याचे सगळे निमंत्रक आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत चव्हाण सर आहेत। सर, काय सांगाल, राज्यस्तरीय मेळावा घेताय, काय उद्देश आहे आणि कशी आता समोरची तुमची एक सगळी नियोजन असणार आहे? राज्यस्तरीय मेळावा घेण्यामागचा उद्देशच हा आहे की आमच्या समाजाची एसटी आरक्षणाची मागणी फार पूर्वीपासून आहे आणि यासाठी अनेक आंदोलन झालीत, 5 मुलांना शहीद झालीत। एवढंच नव्हे तर सरकारने फक्त कमिटी अपॉइंट केली, पण कमिटी कार्यान्वित आहे नाही आहे काही कळत नाही आहे। म्हणजे बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी असा सगळा प्रकार दिसतोय। सरकारला आमच्या भावनेशी काही घेणं देणं नाही, हा सगळा वेळ काढूपणाचं लक्षण सरकारचं दिसते आणि म्हणून पुन्हा एकदा हा समाज रस्त्यावरून आक्रमकरित्या आंदोलन छेडणार आहे। इथून पुढे किमान कंटिन्युअसली रस्त्यावरची लढाई आम्ही लढणार आहोत आणि सरकारला सांगणार आहोत, आता जर तुम्ही आमचं जर तुम्ही आम्हाला जर असंच गृहीत धरलं तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि इथून पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही ठरवणार आहोत। आपण फक्त यापूर्वी सुद्धा आपण आंदोलन केलं होतं, मोर्चे केले होते, पुन्हा जे आहे ते एसटी समाजातून प्रतिमोर्चे काढले होते, आता तेच पुन्हा पाहायला मिळणार आहे? नाही, निश्चितच प्रत्येक समाजाला ज्याच्या त्याच्या आरक्षणासाठी लढणं हे त्यांचा एक संविधानिक अधिकार आहे, तो भाग वेगळा आहे। परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्हाला दुसऱ्याचं ताटातलं नको आहे, आम्हाला आमच्या हक्काचं हवं आहे। इथे एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की हा समाज मुळातच आदिवासी आहे। आदिवासीच्या नोंदी 1919ची यादी असेल, 1931ची यादी असेल, ब्रिटिश सरकारमधली यादी असेल, हा समाज मुळात आदिवासी असून भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आमच्या समाजासोबत इथल्या लोकांनी धोकाधडी केलेली आहे। म्हणून आदिवासी आहे, आदिवासी होता आणि आदिवासीच्या सुविधा आम्हाला मिळाव्यात, हीच आमची मागणी आहे। आणि बाकीच्या लोकांचं मला हेच सांगणं आहे की कृपया कोणी कुठल्याही प्रकारचं गैरसमज करू नये, आम्हाला दुसऱ्याचं नको, बायफर्गेशन करून आम्हाला सेपरेटली त्यामध्ये आम्हाला एसटी आरक्षण हवं आहे। आता काय इशारा आहे सरकारला? आता सरकारला हाच इशारा आहे की जर सरकारने आमच्या भावना लक्षात घेतल्या नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये या सरकारला आम्ही घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही। कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची जनसंख्या फार मोठी आहे, 44 मतदारसंघामध्ये आमचे आमदार आमच्या भरोशावर निवडून येतात, ज्यांना आम्ही मतदान करू ते निवडून येतात आणि सगळ्या पक्षामध्ये हा समाज विखुरलेला असला तरी आता हा समाज जागा झालेला आहे आणि इथून पुढे जर आमच्या भावना लक्षात नाही या सरकारला आम्ही कदापि माफ करणार नाही आणि मतदान देखील करणार नाही। जो आम्हाला साथ देईल त्याच्या पाठीमागे आम्हाला जो गोरो की बात करेगा वही हम पे राज करेगा हा फॉर्म्युला आम्ही अवलंबलेला आहे। बघतोय सरकारला सुद्धा या ठिकाणी इशारा देण्यात आला, काय सांगाल सर? एक मोठं मेळावा पार पडतोय, काय पुढची भूमिका असणार आहे? बघा, बंजारा समाज हा मुळात देशभरामध्ये 10 राज्यामध्ये पूर्वीपासूनच आदिवासी आहे। महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय वसंतराव नाईकांनी 1969मध्ये जो प्रस्ताव पाठवला होता त्याच्यावर कारवाई होऊन 1977मध्ये तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये एरिया रिस्ट्रिक्शन काढून त्या राज्यांना बंजारा समाजाला एस टीमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलं होतं। आजही कितीतरी ट्रायबल अमेंडमेंट बिल ही भाजपाची सरकार आणत आहे। गधा ब्राह्मण जम्मू काश्मीरमध्ये हे आदिवासीमध्ये घेतात आणि जो मूळ आदिवासी आहे त्या समाजासाठी समितीवर समिती, समितीवर समिती। अरे व्ही.डी. देशमुख पासून आतापर्यंत तुमची तहिलानी समिती काय करणार आहे? आम्हाला 1950मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःहून ठरवलेला आहे आदिवासी समाज आहे, याच्या पुढे आम्ही काय पुरावा देणार आहोत? एवढा मोठा समाज परत देवेंद्र फडणवीस राजकारण करून 56 या राज्यामध्ये आमचे मोर्चे निघाले, 5 लोक शहीद झाले। एवढ्या मोठ्या समाजाची दखल हा देवेंद्र फडणवीस जर आणि भाजपा सरकार जर घेत नसेल, फार छोटासा विषय आहे साहेब। देवेंद्र फडणवीसनी केंद्राला फक्त एवढं कळावं की 77च्या प्रस्तावानुसार महाराष्ट्राच्या मध्य प्रदेशच्या बंजारा बांधवांना एरिया रिस्ट्रिक्शन काढून जसं तेलंगणा आणि आंध्राला केलं तेवढंच काढा आणि यांना द्या। राहिला प्रश्न इथलच्या आदिवासींचा, आम्ही
जस्टिस लोकूर समितीने बापट आयोगाने स्पष्ट सांगितलेलं आहे की अ ब कड आता एस सीमध्ये अ ब कड करायला तयार आहेत देवेंद्रजी, तर याच्यात अ ब कड करा. DNT म्हणून आम्हाला ऑलरेडी 4% वसंतराव नाईकांनी दिलेले आहे, 7+4 द्या. आम्ही कोणाचं मागत नाही हो. आमच्या हक्काचं जे आहे आम्हाला कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 342 आम्हाला आमचा अधिकार पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही लढाई लढतोय साहेब. निश्चित आपण बघतोय कायदेशीरदृष्ट्या बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देणं कसं शक्य आहे ते त्यांनी सरांनी सांगितले. आपल्यासोबत आरक्षणाच्या अभ्यासकात काय सांगाल सर? आदिवासी समाजांना असं वाटतं की बंजारा समाजाला STत आरक्षण दिलं तर तो अन्यायकारक होऊ शकतो. मी प्राध्यापक मोहन चव्हाण. आदिवासींच्या मध्ये आम्ही घुसखोरी करून नाही राहिलो आहे. हा कुठंतरी सरकार समाजामध्ये संभ्रम निर्माण करत आहे. एकीकडे समिती अपॉइंटमेंट करते आणि दुसरीकडे हायकोर्टामध्ये माणूस पाठवते आदिवासी समाजाला. हायकोर्टाला म्हणते की पिटिशन ॲडमिट करून घ्या. ज्या पिटिशनमध्ये कुठल्याच प्रकारचं दम नाही आहे ती पिटिशन औरंगाबाद पिटिशन बेंचला ॲड होते. त्यामुळं मला असं म्हणायचं आहे, बंजारा हा आदिवासी होता आहे आणि राहील. जर हे आरक्षण मिळत नसेल तर आम्ही निकराची अभी नाही तो कभी नाही ही लढाई आम्ही लढू आणि समाजाला अवेअर करू की आमचे अधिकार कसे मिळतात आणि कसे मिळवून घेऊ. कारण कोर्टाने सुद्धा सुप्रीम कोर्टाने सुद्धा डायरेक्शन दिले होते. परत भारत सरकारने पत्र पाठवलं त्यांना की बंजाराचा रिकमेंडेशन पाठवा 2017 का नाही पाठवला, हा माझा फडणवीस सरकारला माझा प्रश्न आहे. जर अशानं जर ते पाठवत नसतील करत नसतील तर आम्ही ते हिसकून घेण्याची आता आम्ही तयारी करत आहोत. आणि संदेश चव्हाण आणि गोरसेना आणि सकल बंजारा समाजाच्या माध्यमातून जेवढे आमचे नेते पुढारी असतील त्या सगळ्यांना ह्या लढाईमध्ये सहभाग घ्यावाच लागेल. आणि हे आरक्षण आम्ही कुठल्याला तरी मिळवल्याशिवाय राहणार नाही. आणि मला असं वाटते 44 नाही 29 मतदारसंघ असे आहे तिथं बंजाराच निवडून येतो आणि 66 मतदारसंघ असे आहे बंजाराच्या बळावर निवडून येतात. 100 मतदारसंघ जवळपास कमी अधिक आम्ही या सरकारमध्ये आम्ही इंटरफेअर करू शकतो. आणि हे जर केलं तर इथं कोणताही सरकार बंजाराला विश्वासात घेतल्याशिवाय निवडून सत्तेत येणारच नाही. एवढं निश्चित या सरकारला आम्ही इशारा देतो आणि आमचं आरक्षण आम्ही मिळून घेतल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. आपण बघतो सर, भाजप असतील शिवसेना असतील हे सत्तेतले पक्ष आहेत, त्यात सुद्धा तुमचे मंत्री आहेत, काही आमदार सुद्धा आहेत, त्यांना काही सांगायचं का तुम्हाला? आमचे सत्तेतले मंत्री जर समाजाच्या सोबत उभे राहत नसतील तर हा समाज त्यांचे कपडे उतरल्याशिवाय राहणार नाही. एवढं निश्चित मी त्यांना इशारा देतो. कारण ह्या समाजाचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. सर, तुम्ही न्यायव्यवस्थेत काम केलं आहे. औरंगाबाद खंडपीठाने जे आहे ते याच आरक्षणाच्या अनुषंगानं राज्य सरकारला एक नोटीस पाठवली. आदिवासी समाजाच्या वतीने ते जे ते याचिका दाखल करण्यात आली होती. Myself Subhash Chandra Rathod from Karnataka, former civil judge. See, the provisions are very clear. The parliament as well as the legislatures have the power to provide and specify the particular community as a caste, scheduled caste or scheduled tribe. Right, in Maharashtra and other states they are having a document, that is the Hyderabad Gazette, which specifically says that the Adivasi and they are reserved for the particular scheduled caste. But the government, even after several demands, dharnas and a strike, it's a going slowly. Therefore, today we have gathered here to decide what will be the future course of action to fulfill our demand. पुढची कायदेशीर काय भूमिका असणार आहे बंजारा समाजाची? पुढची इसके आगे क्या भूमिका रहेंगी बंजारा समाज की? सी वही अब हम ये डिसाइड कर रहे हैं आज कि आगे का कोर्स ऑफ एक्शन कैसे रहेगी. हमारा फाइट हो लीगल फाइट या पब्लिक सर्विस फाइट, हम सोशल फाइट में जाएंगे. वही हमारा ये बोले अभी संदेश चौहान सर बोले हैं कि हम ग्राम पंचायती से लेके भी पूरे विलेज से हम रास्ते पे जाने का अभी आगे का कोर्स ऑफ एक्शन रेडी कर रहे हैं. निश्चित बघतोय आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आज गोर बंजारा समाजाचा राज्यस्तरीय मेळावा पार पडतोय आणि बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं ही मागणी या मेळाव्याच्या माध्यमातून केली जाणार आहे. आणि सरकारने जर या मेळाव्याची दखल नाही घेतली तर आम्ही रस्त्यावरची सुद्धा लढाई लढू असा इशारा सुद्धा या बंजारा समाजाच्या सगळ्या समन्वयकांनी दिला आहे. आणि आपण बघतोय मोठ्या संख्येने जे आहे ते या ठिकाणी राज्यभरातून बंजारा समाज दाखल झाला आहे आणि अगदी काही वेळात या मोर्चाला या मेळाव्याला जे आहे ते सुरुवात होणार आहे. आणि पुन्हा जे आहे ते बंजारा समाजाने सुद्धा ST प्रवर्गातून आरक्षण देणं या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतल्याचं चित्र पाहायला मिळतं. आता यावर सरकार काय तोडगा काढतं हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.